डोळे मिटून घेऊ जाणीव श्वासावर. शरीर अगदी शिथिल करायचं आहे. आज 17 जुलै 2024 आपलं बुधवारचं ध्यान सत्र आपण घेतोय आणि आज आषाढी एकादशी आहे. तर त्यानिमित्ताने आपण सूक्ष्म देहाने पांडुरंगाचं दर्शन घेऊन येऊयात. पंढरपूरला कसं वातावरण आहे, तिथे पाऊस आहे का नाही वगैरे सगळं आपण बघून घेऊयात. कळसाचं दर्शन घेऊ, मूर्तीचं दर्शन घेऊ. त्यासाठी आपलं शरीर आणि मन आपण सिद्ध करायचं आहे. आपल्या गुरुजनांना आवाहन करायचंय. हनुमानाला अर्थात मारुतीला, मरुत वायुदेवाला आवाहन करायचंय. अग्निदेवाला आवाहन करायचंय. शरीर शिथिल करायचंय. शरीराची हालचाल नकोय आपल्याला कुठल्याही प्रकारे. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल आहे याची खात्री करून घ्यायची. डोकं शिथिल आहे, दोन्ही डोळे, कपाळ अगदी शिथिल आहेत, दोन्ही कान अगदी आतपर्यंत कान शिथिल आहेत. नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, नाकाचा मागचा जो पॅसेज आहे तो पण शिथिल करून घ्यायचा आहे. आपली जीभ, मुखातले सगळे अवयव, दात असतील, हिरड्या अगदी हलके हलके, अतिशय हलके झालेले आहेत. गळा, कंठ अतिशय शिथिल आहे. दोन्ही खांदे, त्या खांद्यावरचं ओझं मनानेच बाजूला करून ठेवायचं आहे. पण सूक्ष्म देहांनी प्रवासाला जाताना कुठल्याही प्रकारचं ओझं आपल्याला घ्यायचं नाहीये. विचारांचं नाही घ्यायचंय, भावनांचं ओझं नाही घ्यायचंय. ती सगळी ओझी आपण खाली ठेवून द्यायचीत मनानेच. इमॅजिन करा की आपल्या पाठीवर ओझं आहे, एखादी सॅक आहे भावनांनी आणि विचारांनी भरलेली, आणि ती आपण सॅक खाली ठेवतोय काढून आणि अतिशय हलकं वाटत आहे. आपलं शरीर अतिशय हलकं होत आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय, पोट, पाठकणा, ओटीपोट, संपूर्ण शरीर शांत, शिथिल आणि अतिशय हलकं झालंय. आता असं इमॅजिन करायचंय की आपलं शरीर फुग्याप्रमाणे फुगताय. एखाद्या फुग्यात आपण हवा कशी भरू, तसं आपलं शरीर फुगताय. आपण खूप मोठे 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 होतोय. आणि जसजसा आपला आकार मोठा होतोय शरीराचा, तस आपल्याला अजून हलकं वाटतंय. डोक्याचा भाग मोठा झालाय, मानेचा, दोन्ही हात, आपलं धड पूर्ण, दोन्ही पाय. फुगा कसा फुगतो तसा मोठा फुगा फुगतोय. आणि आता हा फुगा मोठा 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 होत जातोय. एवढा मोठा होतोय की आता हळूहळू तो मोठा होत
आपल्या हाताने आपण पूर्ण पृथ्वीला आलिंगन देऊ शकू एवढा आपण देह आपला मोठा झालेला आहे. एवढा मोठा झालाय की आपण अख्ख्या पृथ्वीला आपल्या हातात घेऊ शकू. आणि आता ती पृथ्वी खूप छोटी दिसते आपल्याला. संपूर्ण देह आपला अगदी हलका 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 असा झालेला आहे. आणि आता ह्या हलक्या सूक्ष्म देहाने आपण ह्याच पृथ्वीवरच्या पंढरीला जाणार आहोत. देह हलकाच असेल आणि त्या हलक्या देहाने सूक्ष्म होऊन आपण त्या पंढरीत जातोय. आणि देह इतका हलका आहे की आपल्याला कुठूनही कसंही ऍट विल आपल्याला हवं तसं हवं तेव्हा जाता येत आहे. अख्खी पंढरी आपण वरून बघतोय. इथे माणसं जमा झाली आहेत, सगळे वारकरी गोळा झाले आहेत. तिथला ऑरा बघायचा, पंढरपूरचा ऑरा बघायचा. तिथला जे वातावरण आहे, तिथे जे रंग आहेत, तिथली प्राणिक ऊर्जा आहे जी ती बघायची. कशी आहे आता पंढरपूरची ऊर्जा? प्रश्न विचारायचा की त्याचं उत्तर मिळेल. पंढरपूरची ऊर्जा आहे कशी? तिथे काही भरपूर प्रकाश दिसेल किंवा वेगवेगळे रंग दिसतील. रंगांची उधळण चाललेली असेल, प्रकाशाची उधळण चालली असेल. प्रकाश वरून येतोय का खालीहून वर जातोय? तिथे वारकऱ्यांची पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल अशी गर्जना चालू झाली असेल. त्या गर्जनेतून जो नाद निर्मित होतोय तो सामूहिक आपल्याला कसा बरं ऐकू येतोय? ती स्पंदनं लक्षात येत आहेत का त्यांच्या भक्तीची? आणि पांडुरंगाच्या दर्शनाला मोठी रांग लागलेली आहे. आपल्याला काही त्या रांगेत उभं राहायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळणार आहे. तिथे नामदेवाची पायरी आहे, तिथे जनीचं पण दर्शन होईल, जनाबाईंचं. आणि आपण थेट गाभाऱ्यात शिरतोय. त्या महाकाय अशा पांडुरंगाचं आपण दर्शन घेतोय. दोन्ही पाय जोडलेले, कमरेवर हात. नक्की हे रूप कसं आहे? काळं आहे रूप. काळं आहे म्हणजे नक्की काय? त्याचा अर्थ काय आहे बरं? पांडुरंगाला विचारा की तुझ्या ह्या काळेपणाचा अर्थ काय आहे? सगळ्या वारकऱ्यांनी बुक्का लावलेला आहे. त्या बुक्क्याचा काय बरं अर्थ आहे? एवढा काळा का रंग लावायचा आहे आपण? आणि त्या पांडुरंगाला एवढं काळं का बरं दाखवलंय? ते जे त्या मूर्तीमधून जे तेज येत आहे ते तेजच तुमच्याशी बोलेल. त्या तेजाची भाषा आहे, आपल्याला ध्वनीच्या माध्यमातून कळेल किंवा प्रत्यक्ष आकाशवाणीसारखं आपल्याला उत्तरं मिळतील. प्रत्यक्ष आकाशवाणीसारखा पांडुरंग आपल्याशी बोलेल किंवा नुसत्या व्हायब्रेशन्स येतील. आपलं मन चित्त भारावून टाकलंय त्या पांडुरंगाने. आणि आता त्या पांडुरंगाच्या ना, आपला हा सूक्ष्म देह आहे, पांडुरंगाच्या कडेवर बसायचं आहे आपण. आणि पांडुरंगाला सांगायचंय की तुझा वैकुंठ दाखव आम्हाला. आम्हाला एकदा त्या वैकुंठाचं दर्शन घडून आण. आणि पांडुरंगच तो
तो त्याचा देह महाकाय करतोय आणि थेट आपल्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर घेऊन जातोय आणि वैकुंठाला घेऊन जातोय. तर वैकुंठ कसा आहे, कुठे आहे, प्रश्न विचारायचे, आपल्याला तिथली जी उत्तरं मिळतील. एखाद वेळेला दिसेल, एखाद वेळेला ऐकू येईल. आपल्या अंतरंगात सुद्धा ज्ञानेंद्रिय आहेत. त्या कुठल्याही ज्ञानेंद्रियाने आपल्याला कळू शकेल. कायनेस्थेटिक कळू शकेल, नुसत्या मुव्हमेंटने कळू शकेल. कसा आहे हा वैकुंठ? पांडुरंगाचं म्हणे तिथे वास्तव्य असतं असं आपण ऐकलेलं आहे. आणि पांडुरंग म्हणे विष्णूचंच रूप आहे. आहे का खरंच तसं काही? का तसं नाहीये, काहीतरी वेगळंच आहे? ती जी काही अनुभूती येते आपल्या प्रज्ञेप्रमाणे आपल्याला ते कळतंय. आणि मला हे जे काही दर्शन आता या सूक्ष्म देहाने घडवतोय पांडुरंग, तर तो आपल्याला काही त्याच्यात संदेश पण देत असेल की तुला हे या कारणासाठी दाखवलंय, तुला याच्यातून अमुक अमुक करायचंय, तुला पुन्हा जाशील ना तुझ्या देहात तेव्हा आपल्याला याचा असा असा उपयोग करायचा आहे, ह्या अनुभूतीचा उपयोग झाला पाहिजे. हे जे अफाट विश्व आहे त्याचं आपल्याला कुठेतरी दर्शन घडतंय. आणि तो पांडुरंग आपल्याला वैकुंठातून पंढरी दाखवतोय. आणि पांडुरंग आपल्याला आपला देह सुद्धा दाखवतोय. इथे ह्या खोलीत बसलेला, ध्यानस्थ बसलेला देह दाखवतोय. आणि आपल्याला आपला देह दिसतोय. आपला सूक्ष्म देह पांडुरंगाच्या पाशी आहे. अतिशय हलका आणि असा सूक्ष्म देह पांडुरंगापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आपलं ह्या अन्नमय कोश हा देह सुद्धा शुद्ध होतोय. पांडुरंगाच्या स्पर्शाने जो सूक्ष्म देह जसा शुद्ध होतोय तसा आपला हे शरीर सुद्धा शुद्ध होत आहे. आणि पांडुरंग आपल्याला भरभरून आशीर्वाद देतोय. आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या मंडळींसाठी, इथे असलेल्या ग्रुपमधल्या कोणासाठी काही संदेश आहे का असं विचारायचं पांडुरंगाला. मे बी त्यांना घेता आला नसेल संदेश, तर आपण त्यांच्यासाठी सांगू शकतो, मदत करू शकतो एकमेकांना. ती जी महाकाय पांडुरंगाची मूर्ती आहे ज्याच्या कडेवर आपण आहोत, ती महाकाय मूर्ती आता हळूहळू छोटी होते. तसे आपण पण त्याच्याबरोबर छोटे होतोय. आणि अगदी अणुरेणू एवढ्या ती महाकाय मूर्ती छोटी झाली पांडुरंगाची. आणि हळूच कण आपल्या हृदयात ती वसणार आहे. आणि आपलं जे सूक्ष्म रूप आहे, अणुच्या सारखं खूप सूक्ष्म रूप आहे, ते आपल्याच हृदयात पांडुरंग पण आहे. आणि आपण स्वतः पण आपल्या हृदयात आहोत. एकाच वेळेला पांडुरंग सगळीकडे असू शकतोय, आपल्या हृदयात पण, त्या महाकाय स्वरूपात सुद्धा, आणि पंढरीच्या त्या मूर्तीत सुद्धा. आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात असाच पांडुरंग आहे. तसंच आपल्याही इथे सगळ्यांच्या हृदयात पांडुरंग आहे.
हा जो काही भाव आहे पांडुरंग आपल्या शरीरात पेरतोय, आपले गुण वृद्धीस लागतायत, बलवान होतायत आपले गुण. आपलं मन चित्त जे आहे ते शुद्ध होत आहे नुसत्या पांडुरंगाच्या स्पर्शाने. पण तो हृदयातला पांडुरंग लक्षात आल्यामुळे संपूर्ण देहामध्ये आणि प्राणातून सगळ्या कोशांमध्ये, देहामध्ये रक्तातून आणि बाकी प्राणातून इतर कोशांमध्ये हा सगळा जो भाव आहे, करुणा आहे, आनंद आहे, तो संपूर्ण देहात चराचरात आपल्या पेशीपर्यंत जातोय, आपल्या नाभीत पण जातोय. आपल्या DNA मध्ये जातोय आणि संपूर्ण शरीराची, भावनांची आणि विचारांची शुद्धी होते. आज जेवढी शुद्धी शक्य आहे तेवढी आज शुद्धी होते. आणि जेव्हा जेव्हा आपण या अनुभूतीचा पुन्हा विचार करू, स्मृतीत आणू, तेव्हा तेव्हा ही शुद्धी पुन्हा सुरू राहील. आणि हा जो भक्तीचा भाव आहे आणि सगळे जे सद्गुण आहेत ते वाढीस लागतायत. आणि त्याच्यावरचं जे टॉक्सिन्सचं आवरण होतं, अशुद्धीचं आवरण होतं, ते अशुद्धीचं आवरण मोकळं होत आहे. त्यामुळे आतले हे जे आपले सात्विक भावना आहेत, सात्विक भाव आहेत, त्यातला पाझर फुटतोय हृदयामध्ये विशेष करून आणि नाभीमध्ये. आणि आता पुन्हा आपल्याला वर्तमानात यायचंय, पांडुरंगाकडून आशीर्वाद घ्यायचेत. आणि आपल्याला लक्षात येईल की पांडुरंगातच रखुमाई आहे. रखुमाईला आपण वेगळं मानायची गरज नाही. पांडुरंग आहे तिथे रुक्मिणी आहेच. आपल्या हृदयातच आहे. ती वेगळ्या रूपात असेल किंवा पांडुरंगाच्याच रूपात असेल. त्यांना वंदन करायचंय. आणि ह्या वारीतून जो आपल्याला आनंद मिळतोय, सूक्ष्म देहाने केलेल्या वारीतून, तो आपल्या जवळ राहणार आहे. आणि निश्चितच आपल्यात योग्य ते बदल घडतायत. पुन्हा देहाची जाणीव, दीर्घ श्वसनाची 2-4 आवर्तन, थोडीशी हातापायाची हालचाल, मानेची हालचाल, अंग असं आळस दिल्याप्रमाणे स्ट्रेच करायचंय. पाठकणा पण थोडासा स्ट्रेच होऊ देत. पुढे वाकलात पूर्ण स्ट्रेच होऊ देत पाठकणा. पुढे वाकून आपण पश्चिमोत्तानासनाला कसं पुढे वाकतो तसं जेवढं जमेल तेवढं पुढे वाका. पूर्ण पाठकणा स्ट्रेच होऊ देत.
दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत. हाताची ऊब आधी डोळ्यांना द्यायचे. डोळ्यांवर हात थोडेसे ठेवायचेत. आणि संपूर्ण अंगावरून हात आपला फिरला पाहिजे. नाभीवरून, हृदयावरून. हरिओम, हरिओम तत्सत. पाणी प्यायचंय थोडस तरी.